नेक्स्ट ऑपरेटर आहे आपलं आयडेंटिटी ऑपरेटर. ओके, याच्या पाठीमागे आपण बघा अरिथमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर ते कव्हर केलेले होते. तर आता आपलं नेक्स्ट ऑपरेटर आहे पायथॉन मध्ये आयडेंटिटी ऑपरेटर. तर आयडेंटिटी ऑपरेटर साठी आपण काय करूया, एक्झाम्पल अगोदर राईट करूया की ओके, एक्स ला पण तीच व्हॅल्यू असं घेऊया आणि वाय ला पण तीच व्हॅल्यू घेऊया. तर आपण झेड एक व्हेरिएबल घेऊया आणि त्याला एक ची व्हॅल्यू असाइन करूया. देन प्रिंट या फंक्शन मध्ये आपण एक्स इज झेड असं राईट करूया. देन नेक्स्ट प्रिंट मध्ये असं राईट करूया. देन प्रिंट एक्स वाय असं राईट करूया. ओके, आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या की याच्यामध्ये आपण एक्स या व्हेरिएबलला ऍपल चेरी अशा दोन व्हॅल्यू एलिमेंट्स आपण असाइन केले, वाय या व्हेरिएबलला ऍपल आणि चेरी असे दोन एलिमेंट्स आपण काय केले, असाइन केले. पण याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपण झेड ला काय करतोय, असाइन करतोय. म्हणजे पूर्ण एक्स हा अल्फा कोणला करतोय आपण, झेड ला असाइन करतोय. म्हणजे झेड हा कोण झाला आपला, एक्स झाला. ज्यावेळेस मी प्रिंट एक्स इज झेड असं प्रिंट करेल तर एक्स हा कोण आहे आपला, झेड आहे. ओके, एक्स हा झेड आहे. तर तिथं आउटपुट मध्ये काय आलं पाहिजे, ट्रू प्रिंट व्हायला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट लाईन आपण काय केलं, एक्स इज वाय असं राईट केलं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ऍपल आणि चेरी आहे आणि वाय ची व्हॅल्यू ऍपल आणि चेरी. आता ह्या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत, पण एक्स म्हणजे वाय आहे का. ओके, कारण आपण एक्स ची व्हॅल्यू एक्स एक्स हा वाय ला असाइन नाही केला, म्हणजे एक्स हा पूर्ण वाय झाला असता. पण आपण इथं असाइन नाही केलेला. पण ह्या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत, एलिमेंट दोघांचे सेम आहेत, पण एक्स हा वाय नाही, कारण दोन व्हेरिएबल्स आपले डिफरंट आहेत. ओके, तर त्याच्यामुळं एक्स इज वाय हे जे स्टेटमेंट आहे, हे जे प्रिंट स्टेटमेंट आहे, याचा आउटपुट हे फॉल्स प्रिंट होईल. ओके, याचा आउटपुट काय प्रिंट होईल, फॉल्स प्रिंट होईल. देन आपण प्रिंट एक्स इक्वल इक्वल वाय केलं. ओके, तर आता एक्स हा इक्वल वाय आहे का हा. ओके, तर आता हे डिपेंड कशावरती, तुमच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ऍपल चेरी आहे, नंतर वाय ची पण व्हॅल्यू ऍपल चेरी आहे. तर एक्स इक्वल वाय आहे, तर हे दोन्ही इक्वल आहेत, कारण या दोघांच्या व्हॅल्यू काय आहेत, सेम आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही इक्वल आहे. तर आउटपुट काय प्रिंट होईल आपल्या इथं, ट्रू प्रिंट होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आयडेंटिटी ऑपरेटरचा यूज करायचा आहे. ओके, तर नेक्स्ट ऑपरेटर आहे आपलं मेंबरशिप ऑपरेटर. ओके, आता मेंबरशिप ज्या पद्धतीने आपण आयडेंटिटी ऑपरेटर यूज केलं होतं, आयडेंटिटी ऑपरेटर आपण यूज केलं होतं, तसंच आपला मेंबरशिप ऑपरेटरचा आपण काय करायचंय, यूज करायचंय. ओके, तर आता मेंबरशिप ऑपरेटर साठी सेम एक्झाम्पल आपण घेऊया इथं. ओके, मेंबरशिप ऑपरेटर साठी आपला इन आणि नॉट इन. ओके, इन आणि नॉट इन हे दोन ऑपरेटर काय करायचे आहेत, आपल्याला यूज करायचे आहेत. तर आता इथे एक्झाम्पल मध्ये एक्स ची व्हॅल्यू आपण ऍपल चेरी घेऊया, वाय ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू आपण ऍपल चेरी घेऊया, वाय ची व्हॅल्यू ऍपल चेरी आपण घेऊया. देन इथं प्रिंट मध्ये तुम्ही राईट करतो इथं की ऍपल इन एक्स. ओके, आणि नंतर नेक्स्ट स्टेटमेंट राईट करतोय प्रिंट चेरी इन चेरी नॉट इन वाय. ओके, देन नेक्स्ट स्टेटमेंट एक राईट करूया आपण. नेक्स्ट स्टेटमेंट एक राईट करूया प्रिंट ऍपल नॉट इन एक्स. ओके, तर आता आउटपुट याचं पाहूया. तर मेंबरशिप ऑपरेटर मध्ये इन काय यूज केलं जातं, जर त्या व्हेरिएबल मध्ये तो जर एलिमेंट अवेलेबल असेल तर रिटर्न काय करायला पाहिजे, त्याने ट्रू रिटर्न करायला पाहिजे. ओके, तर इथं आउटपुट काय व्हायला पाहिजे, आपलं प्रिंट ट्रू आउटपुट प्रिंट व्हायला पाहिजे, कारण ऍपल आपल्याला एक त्या व्हेरिएबल मध्ये सापडतंय, भेटतंय. ओके, तर रिटर्न काय व्हायला पाहिजे, ट्रू रिटर्न व्हायला पाहिजे. आणि नंतर आपण काय केलं, चेरी नॉट इन वाय. आता जर त्या ऍरे मध्ये, त्या लिस्ट मध्ये जर चेरी अवेलेबल नसेल, कारण निगेटिव्ह साठी आपण यूज करतो ना, नॉट इन हे निगेटिव्ह साठी यूज करतो आपण, तर त्याच्यामध्ये नसेल तर त्याने रिटर्न ट्रू करायला पाहिजे. तर असेल तर काय व्हायला पाहिजे, फॉल्स रिटर्न करायला पाहिजे. ओके, मग आता चेरी नॉट इन, आता चेरी
वाय मध्ये आहे का? वाय आहे. ओके, चेरी ऑलरेडी आहे, तर चेरी असेल तर काय रिटर्न करायला पाहिजे त्यांनी? फॉल्स रिटर्न करायला पाहिजे. ओके, चेरी याच्यामध्ये वाय मध्ये अवेलेबल आहे तर रिटर्न काय करायला पाहिजे? फॉल्स रिटर्न करायला पाहिजे. आणि जर समजा मी तर बनाना घेतलं, बनाना घेतलं, तर आता बनाना याच्यामध्ये आहे का? नाही. ओके, जर बनाना नसेल तर इथं रिटर्न काय करायला पाहिजे त्याने? ट्रू रिटर्न करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये लिस्ट मध्ये जर एलिमेंट अवेलेबल नसेल तर रिटर्न ट्रू व्हायला पाहिजे. ओके, जर आपण इथे काय करतोय बघा, थर्ड स्टेटमेंट मध्ये ऍपल नॉट इन एक्स. ओके, आता ऍपल एक्स मध्ये आहे का? आहे. ओके, नसायला पाहिजे होता, नसतात तर त्याने रिटर्न ट्रू केला असता, पण ऑलरेडी त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. अवेलेबल असेल तर रिटर्न काय करायला पाहिजे त्यांनी? फॉल्स रिटर्न करायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, म्हणजे ऍपल याच्यामध्ये नसताना तर रिटर्न ट्रू केलं असतं, पण याच्यामध्ये आहे एक्स मध्ये, तर त्याच्यामुळे काय करेल तो रिटर्न फॉल्स रिटर्न करेल. तर अशा पद्धतीने आपल्याला मेंबरशिप ऑपरेटर आणि आयडेंटिटी ऑपरेटरचा काय करायचा आहे? यूज करायचा आहे.